नमस्कार, मी विलास बडे. 2019चा महासंग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. शिरूर लोकसभा मतदारसंघाचं राजकारण आता जातीच्या वळणावर येऊन ठेपलंय. राष्ट्रवादीकडून संभाजी मालिका फेम अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे हे उमेदवार असल्याचं कळताच शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कोल्हेंची जात ही मराठा नाही तर माळी असल्याची आठवण करून दिली आहे. त्यांच्या या विधानामुळे मतदारसंघात चांगलीच खळबळ माजली आहे. शिवाजीने काढली संभाजीची जात. शिरूरचं राजकारण आता जातीच्या वळणावर. लोकसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीने शिवसेनेचा छावा अर्थात डॉक्टर अमोल कोल्हेंना आपल्या कळपात खेचताच शिरूर मतदारसंघात जातीचं राजकारण सुरू झालंय. आणि हे जातीचं राजकारण सुरू केलंय दस्तूर खुद्द शिवाजीराव आढळरावांनी. अमोल कोल्हेंच्या संभाजी फेम इमेजचा शिरूर मतदारसंघात आपल्याला फटका बसू नये यासाठी त्यांनी चक्क अमोल कोल्हेची जातच जगजाहीर करून टाकली आहे. अमोल कोल्हे हे मराठा नाही तर माळी समाजाचे असल्याचं शिवाजीरावांनी म्हटलंय. काही पत्रकारांनी मला विचारलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा समाजाचा स्ट्रॉंग उमेदवार देणार अशी राष्ट्रवादीची रणनीती आहे. मी त्यांना विचारलं कोण आहे असा मराठा समाजाचा स्ट्रॉंग उमेदवार. त्यावर त्या पत्रकारांनी मला सांगितलं की अमोल कोल्हे नावाचा उमेदवार राष्ट्रवादीकडे तयार आहे. मी त्यावर एवढंच म्हणालो की अमोल कोल्हे माळी समाजाचा आहे, मराठा समाजाचा नाही. तुमचा काहीतरी गैरसमज आहे आणि राष्ट्रवादीने जाणीवपूर्वक असा उमेदवार त्यांनी उभा केलेला आहे. मला त्यामध्ये काही फरक पडत नाही. आढळरावांकडून झालेल्या हल्ल्यावर अमोल कोल्हेंनी भावनिक प्रत्युत्तर दिलंय. मला माझी जात विचारू नका, पण मी छत्रपतींचा मावळा आहे एवढं मात्र नक्की, असं ते म्हणाले. म्हटलं ज्या गोष्टीमध्ये माझं कोणतंही कॉन्ट्रीब्युशन नाही त्या गोष्टीचा अहंकार किंवा न्यूनगंड बाळगणं हा माझा स्वभाव नाही. त्यामुळे माझी जात घ्यायची असेल तर लिहून घ्या. माझी जात आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा या एका मावळा नावाच्या 3 अक्षरी शब्दांमध्ये 18 पगड जातींचा समावेश होतो. या 3 अक्षरी शब्दांमध्ये सगळ्या पंथांचा, सगळ्या प्रांतांचा समावेश होतो आणि या 3 अक्षरी शब्द एकच प्रेरणा देतात, ती म्हणजे राष्ट्रप्रेमाची. आणि त्या राष्ट्रप्रेमाला साद घालण्यासाठी आलोय. आता आढळरावांनीच कोल्हेंची जात काढली म्हटल्यावर राष्ट्रवादीलाही त्यांच्यावर टीका करण्याची आयतीच संधी मिळाली आहे. जातीच्या राजकारणाचं आपल्यावरच बुमरँग होतंय म्हटल्यावर मग आढळरावांनीही सारवासारव केली आहे. राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी माझ्याबद्दल उलटसुलट चर्चा करून मी जातीचं राजकारण करतोय. मला आपल्याला स्पष्टपणे सांगायचं आहे, मला आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे. जातीपातीचं राजकारण न करता शिवसेनेमध्ये वस्तुतः जातीचं पातीचं राजकारण कधीही नसतं. आणि मी शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराला मानणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळं जात कुठली, कुणाची जात कुठली याच्याबद्दल मी कधीही असा उल्लेख करत नाही. आणि माझ्या दृष्टीनं सगळ्या जाती समान आहेत. माळी जात असो किंवा ओबीसी असो किंवा इतर सगळ्या जाती असो, माझ्या दृष्टीनं सगळ्या जाती समान आहेत. म्हणून मला सगळ्या जातींबद्दल आदर आहे. विशेष करून माळी जातबद्दल सुद्धा एक चांगला समाजाबद्दल आदर आहे. मी जातीचं राजकारण कधीही केलं नाही, करणारही नाही. राष्ट्रवादीनं हा घाणेरडा प्रकार माझ्याबद्दलचा खोटा प्रचार थांबवावा एवढी मी त्यांना सांगू इच्छितो. आता आढळराव कितीही नाकारत असले तरीही त्यांना मतदारसंघात जो संदेश द्यायचा होता तो आपसुकच आता राज्यभर पोहोचलाय. कारण कोल्हेंची उमेदवारी जाहीर होण्याआधीच त्यांची जात उभ्या महाराष्ट्राला कळाली आहे. आणि हे पातक घडलंय ते शिवसेना खासदाराकडून. हीच ती शिवसेना जी नेहमीच म्हणत आली आहे की आम्ही जातीपातीचं राजकारण करत नाही. त्यामुळे इथं खेदानं नमूद करावं असं वाटतं, अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. ब्युरो रिपोर्टसह रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, जुन्नर. दरम्यान अमोल कोल्हेंनी शिवनेरीला अद्याप राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळवून न देऊ शकल्याबद्दल शिवसेनेच्या खासदारांवर जोरदार हल्ला चढवलाय. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर ते प्रथमच किल्ले शिवनेरीवर दर्शनाला आले होते. 15 वर्षाचा अनुभव असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाला तुम्ही राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देऊ शकला नाहीत, तर भगव्याचा शिलेदार बनवण्याची खरोखर नैतिकता आहे का याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे.
सगळेच मुद्दे एकदम बोलणार नाही. बोला. अहो ये तो सिर्फ झाकी है, पिक्चर अभी बाकी है. बरंच काय साठवून ठेवलंय. यानंतर जवळ तिकडे नगरच्या राजकारणात काँग्रेस आघाडीतील बहुचर्चित नगरच्या जागेचा तिढा अखेर संपला असूनच ही अखेर सुजय विखेच लढणार आहेत. पण राष्ट्रवादीच्या चिन्हावर काल रात्री पुण्यात विखे पिता पुत्र आणि शरद पवारांची गुप्त बैठक झाली. त्यात हा तोडगा निघाल्याचं सांगितलं जात आहे. नगरची जागा सुजय विखेच लढणार, पण राष्ट्रवादीच्या चिन्हावर विखे पवारांच्या बैठकीत निघाला तोडगा. काँग्रेस आघाडीत वादाचा मुद्दा ठरलेली नगरची जागा अखेर निकाली निघाली आहे. ही जागा राष्ट्रवादीकडेच राहणार असली तरी उमेदवार मात्र काँग्रेसचा असणार आहे. सुजय विखेच नगरमधून आघाडीचे उमेदवार असणार आहेत, पण त्यांना ही निवडणूक पंजावर नाही तर घड्याळाच्या चिन्हावर लढावी लागणार आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगरची ही लढाई प्रतिष्ठेची केली होती. हा वाद थेट दिल्लीपर्यंत पोहोचला, पण पवार काही बदले नाही. म्हणूनच अखेर विखेंनी एक पाऊल मागे घेत सुजय विखेंनाच खासदारकीसाठी राष्ट्रवादीत पाठवण्याचा निर्णय घेतल्याचं कळतंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील यांची पुण्यामध्ये पवारांच्या निवासस्थानी भेट झाली आणि त्यानंतर सुजय विखे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून आता ते नगरवरून निवडून लढवणार हे स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळं आत्तापर्यंत जी एक चर्चा होती किंवा जो एक गुंता निर्माण झालेला होता तो सुटलेला आहे. अर्थातच सुजय विखे यांचा पक्षप्रवेश कधी होणार, पुण्यात होणार का मुंबईमध्ये होणार ते ठरलेलं नाही. मात्र आता अहमदनगरच्या जागेवरून सुजय विखे हेच उमेदवार असतील, परंतु ते काँग्रेसतर्फे नाही तर राष्ट्रवादीतर्फे असतील याच्यावरती खुद्द शरद पवार यांनी शिक्कामोर्तब केलेलं आहे. पवार यांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला आहे. त्यामुळं नगरची उत्सुकता जी आहे ती तरी संपलेली आहे. पवारांसोबतच्या या राजकीय संघर्षात काँग्रेसमधल्याच काही विखेच विरोधकांनी आपापले हिशेब चुकते करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. ही बाब वेळीच लक्षात येताच अखेर विखेंनी आपल्या मुलालाच राष्ट्रवादीत पाठवण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. त्यामुळे विखेंच्या पक्षनिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची आणखी एक संधी त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना मिळणार हे नक्की. पण महाराष्ट्रात अशा पद्धतीचं राजकारण मोहिते पाटलांनीही केलेलं आहे. असो, पण अशा पद्धतीनं मुरब्बी पवारांनी आपल्याला विरोध करणारं राज्यातलं एकमेव विखे घराणंही कसं आपल्याला शरण येईल याची ही धूर्त खेळी केल्याचं बोललं जात आहे. पाहुयात आघाडीतली ही कोरघोडी पुढे जाऊन कुठल्या राजकीय वळणावर थांबतेय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दरम्यान याच नगरच्या जागेच्या घोळासंबंधी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी. सुजय विखे पाटील नेमके कुठे राहणार याची सगळ्यात जास्त चर्चा सुरू झालेली आहे. काय नेमकं राष्ट्रवादी जाणार की काँग्रेसमध्ये राहतील? मी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे की सुजय विखे हा त्याचा निर्णय हा पक्षाने घ्यायचा आहे. राधाकृष्ण विखे म्हणून माझी भूमिका दोन्ही काँग्रेसच्या आघाडीमध्ये मैत्रक्य झालं पाहिजे. जागा वाटपाच्या संदर्भात जे काही थोडी मतमतांतर आहेत त्यातून तो मार्ग निघाला पाहिजे हे आमचा प्रयत्न आहे. आणि त्यामुळे मला वाटतं एकट्या जागेबद्दल आपण किती चर्चा करावी, शेवटी आघाडी म्हणून निर्णय होईल आणि तो आपण मान्य करावा. नाही, पण मग राष्ट्रवादींनी जर जागा सोडण्याची भूमिका आजही घेतलेली आहे, आजही त्यांचे नेते सांगतात की आम्ही सोडणार नाही आहे, तर मग पर्याय काय? प्रत्येक पक्षाने आपापली भूमिका मांडायची असते. पक्ष नेतृत्वानं शेवटी आपल्या पक्षाच्या जागा वाढाव्यात म्हणूनच प्रयत्न करायचे असतात. परंतु असं आहे की ज्यावेळी दोन राष्ट्रीय पक्ष एकत्र बसतात त्यावेळी त्या नेतृत्वानं बसूनच हा याच्यातून मार्ग काढायचा असतो. मी आशावादी आहे की महाराष्ट्रामध्ये दोन्ही काँग्रेसच्या जागा वाटपामध्ये निश्चितपणे योग्य मार्ग निघेल आणि त्यातून अधिकचं यश या दोन्ही पक्षांना मिळावं, आघाडीला मिळावं, हाच आमचा सर्वांचा प्रयत्न असला पाहिजे. सर, शेवटचा प्रश्न की तुम्हाला वाटतं की आज परत एकदा नगरची जागा काँग्रेसला मिळेल आणि जर तोडगा नाही निघाला तर शेवटी राष्ट्रवादी पर्याय हा उपलब्ध असावा? नाही, असे जागा वाटपाबद्दल महाराष्ट्राच्या एकूण जागेमध्ये आघाडीचा आता निर्णय आम्हाला लवकर घ्यायचा आहे. मी अशोकराव चव्हाण साहेब प्रदेशाध्यक्ष, मी सगळे प्रयत्नशील आहोत आणि त्यामुळे मी आशावादी आहे की कुठेही मला वाटतं प्रतिष्ठेचा प्रश्न न होता सन्मानपूर्वक तोडगा निघेल अशाबद्दल आम्हाला खात्री आहे. तुम्ही वारंवार आव्हान केले त्यांना, पवार साहेबांना देखील, तरी देखील प्रतिसाद नाही मिळाला. असं आहे की शेवटी पुन्हा तो प्रश्न येतोय, हा एकटा सुजय विखेंच्या बद्दल निर्णय नाही आहे.
महाराष्ट्रातल्या एकूण आघाडीच्या बद्दलचा निर्णय आपल्याला करायचा आहे. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट बाळाशेट्टीसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तेव्हा विखे पाटील अजूनही प्रचंड आशावादी दिसत आहेत. दरम्यान नगरच्या जागेबाबत विखे कितीही आशावादी असले तरी पवारांनी मात्र पुन्हा एकदा गुगली टाकलाय. सुजय विखे राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढणार हे मी माध्यमातूनच पाहतोय असा दावा शरद पवारांनी केलाय. त्यामुळे विखा जे पिता पुत्र आहे ते पुन्हा एकदा गॅसवर गेलेत. पाहुयात नगरच्या जागेसंबंधी शरद पवार नेमका आज काय म्हणाले. नगरमध्ये त्यांच्या नावाची चर्चा राष्ट्रवादीकडून आहे. मला ते माहिती नाही. अरे तुम्ही लोक छापताय टीव्हीवर मी वाचतोय पण माझ्या ज्ञानात भर आहे. खरं तर अगदी सुरुवातीला शरद पवार यांनी सांगितलं की काँग्रेसला ती जागा दिली. त्याच्यानंतर अशी बातमी आली त्यांच्याच गोटातून की राष्ट्रवादीच्या चिन्हावर ते लढणार आहेत आणि आता ते पुन्हा नाही म्हणतायत. ते नेमकं काय इच्छित आहेत हे कळायला मार्ग नाही. एक छोटासा ब्रेक आपण घेतोय. ब्रेक नंतर काही खास कुठेही जाऊ नका. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीसोबत जाण्यासाठी वंचित बहुजन आघाडीनं तब्बल 22 जागांची मागणी केली आहे. यात त्या 3 जागांचाही समावेश आहे जिथं काँग्रेस राष्ट्रवादीचा आजवर कधीच पराभव झाला नाही. त्यामुळे आघाडीला अशा अभूतपूर्व पेचात टाकून महाआघाडी कशी होणार आणि आंबेडकरांच्या मनात नेमका आहे तरी काय असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीसोबत वंचित आघाडी येणार का याची उत्सुकता ताणली गेलेली असताना संभाव्य महाआघाडीची शक्यता आता मावळू लागली आहे. त्याचं कारण म्हणजे वंचित बहुजन आघाडीची अव्वाच्या सव्वा मागणी. राज्यातल्या 48 जागांपैकी वंचित बहुजन आघाडीनं जाहीर केलेल्या तब्बल 22 जागांची काँग्रेस राष्ट्रवादीकडे त्यांनी मागणी केली आहे. यातली गमतीशीर बाब म्हणजे बहुजन वंचित आघाडीनं थेट नांदेड, बारामती आणि माढ्याच्या जागेवर दावा ठोकलाय. आमच्याकडच्या 2 जागा म्हणजे माढा आणि बारामती म्हणजे मोदी साहेबांची लाट असताना ज्या जागा निवडून आल्या त्या जागाही त्यांनी घोषित केलेल्या आहेत. आणि अशोक चव्हाण जे चांगल्या आघाडीने निवडून आले त्यांचीही जागा घोषित केलेली आहे. त्यामुळे आता पक्षाने निर्णय घ्यावा की पवार साहेबांनी, सुप्रियाताईंनी आणि अशोकरावांनी लढायचं की नाही. आता हा पक्षालाच निर्णय घ्यावा लागेल. पण तरीही आघाडी व्हावी असा आमचा मनापासून प्रयत्न आहे. बहुजन वंचित आघाडीच्या सभांना होणाऱ्या प्रचंड गर्दीनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात सध्या चिंता पसरली आहे. त्यामुळेच प्रकाश आंबेडकर यांची मनधरणी करण्याचा काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आटोकाट प्रयत्न सुरू केलाय. पण आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्याचा मुद्दा असो की एमआयएमला सोबत घेण्याची अट असो, आंबेडकरांनी आघाडीला कायम झुलवत ठेवल्या. प्रकाश आंबेडकरांना आघाडीत घ्यायचंच आहे आम्हाला. त्यांनी आलंच पाहिजे आमची भूमिका आहे. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा बोललो की RSS आम्ही सांगितलं की द्या मसुदा, आम्ही सह्या करतो. आजही त्या मतावर मी ठाम आहे की मसुदा द्या, मसुदा समिती बनवा किंवा कसेही करा, पण RSSच्या विरोधात 70 वर्षाची लढाई आहे. आघाडीसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाच वंचित आघाडीनं राज्यातील 22 जागांचे उमेदवार घोषित करायचा सपाटा लावला. प्रकाश आंबेडकरांचं हे दबावतंत्र असावं असं अनेकांना वाटलं. पण नांदेड, बारामती आणि माढ्याची जागा मागून वंचित आघाडीला महाआघाडीत यायची किती इच्छा आहे हे अगदी स्पष्ट आहे. हे सगळं पाहता काँग्रेस राष्ट्रवादी हक्कांच्या मतांपासून वंचित राहते की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबत एक छोटासा ब्रेक आपण घेतोय. ब्रेक नंतर इतर काही घडामोडी. कुठेही जाऊ नका. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय 2019चा महासंग्राम. सिंधुदुर्गच्या विमानतळावर आज एक अनोखं विमान उतरलं. सिंधुदुर्ग विकास विमान आणि हे विमान चालवत होते ते सेना, भाजप आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे पायलट्स. बघूया नेमकं प्रकरण काय. सिंधुदुर्गात केसरकर आणि राणे हे कट्टर राजकीय विरोधक बऱ्याच दिवसांनी एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याचं बघायला मिळालं. पण हा योग जुळून आणला तो दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्यांनी. निमित्त होतं सिंधुदुर्गातल्या चिपी विमानतळाच्या लोकार्पणाचं. ही दिग्गज नेते मंडळी सिंधुदुर्गाचा विकास या अजेंड्याखाली एकत्र आली होती म्हणे.
त्यामुळे विकासावर चर्चा तर होणारच. म्हणूनच राणेंनीही मग मुख्यमंत्री आणि सुरेश प्रभूंना टोला लगावण्याची संधी साधली. माझे माननीय मुख्यमंत्र्यांना आणि श्री सुरेश प्रभूंना विनंती एवढीच आहे, आज टर्मिनल जरूर उद्घाटन होत आहे, पण विमान कधी उडणार ते कृपया वाचतात सांगा. आम्हाला आमचे सर्वांचे लक्ष डोळे लागून राहिले आहे की विमान लँड कधी होईल आणि परत टेक ऑफ कधी होईल. एवढेच का आम्हाला प्रवास कधी करता येईल. आता राणेंच्या या टोल्यावर उत्तर देण्याची पहिली वेळ आली ती पालकमंत्री केसरकरांवर. शिवाय त्यांनीच तर याआधी 12 सप्टेंबर 2018ला राणेंना डिवचून विमानतळाच्या चाचणीच्या नावाखाली खासगी विमान उतरवलं होतं आणि त्यातून गणपती आणला होता. त्यामुळे राणेंच्या प्रश्नावर येत्या 8 ते 10 दिवसात विमान उडेल असं सांगत केसरकरांनी कशीबशी वेळ मारून दिली. प्रभू साहेब जी राणेसाहेबांनी मागणी केली मी सुद्धा आपल्याकडे करतो. तुम्ही म्हणजे अत्यंत जवळचे आहे, परंतु माझी अशी कल्पना आहे, म्हणजे मला जी माहिती आपल्या तुमच्या अपरोक्ष आम्ही थोडी माहिती डिपार्टमेंटकडून घेत असतो, त्याप्रमाणे टेम्पररी लायसन्स 6 महिन्याचं इतर फॉर्मॅलिटी पूर्ण होईपर्यंत या एअरपोर्टला द्यावा आणि 8-10 दिवसामध्ये, कारण या ठिकाणी आयआरबीच्या शेवटी कसं आहे की वीरेंद्रजी उपस्थित नसले तरी वीरेंद्रजींच्या चाव्या ज्यांच्या हातात आहेत त्या त्यांच्या पत्नी इथं उपस्थित आहेत. त्यांना वीरेंद्रजींशी बोलून आणि त्यांच्या टीमशी बोलून लवकरात लवकर विमान कंपनीशी टायअप आपल्या आशीर्वादाने जर झाला तर त्यांची जी मागणी आहे, आमच्या सगळ्यांचीच ती मागणी आहे की 10-15 दिवसामध्ये साहेब आता ऑफिशियल उद्घाटन झालं, त्याच्यामुळे आचारसंहितेची काही भीती नाही. आपण त्या विमानातून सुद्धा एकदा साहेब थोड्या वेळासाठी का होईना येऊन गेलात तर मग लोकांना कळेल की आम्ही नुसते उद्घाटन करत नाही, आम्ही काम करून दाखवतो. खरं तर विमान नेमकं कधी उडणार याची वस्तुस्थितीदर्शक माहिती देणार होते ते सुरेश प्रभूच, कारण तेच या खात्याचे मंत्री आहेत. त्यांनी मग या संदर्भात खासगी कंपन्यांशी बोलणी सुरू असल्याचं सांगून टाकलं. विमानतळाचा आज सुरुवात होते. केवळ विमानतळ नाही, केवढा सुंदर विमानतळ आज इकडे तयार झालंय आणि लवकरच इकडे नियमितपणे विमान सेवा देखील लवकरच सुरू केली जाईल. थोडक्यात काय तर विमान नेमकं कधी उडेल याची तारीख कुणालाच सांगता आली नाही. पण जमलेले सगळे नेते हे तर एनडीएचेच घटक पक्ष होते. म्हणून मग मुख्यमंत्र्यांनीही प्रश्न उपस्थित करणाऱ्या राणेंना आणि उत्तर देणाऱ्या केसरकरांना कुशलतेने एकाच माळेत ओलं आणि हे करतानाही त्यांची सुई आपल्याच हातात राहील याची पुरेपूर काळजी घेतली. आजच्या कार्यक्रमाचं वेगळेपण हे आहे की नारायणराव राणे यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प हा पालकमंत्री केसरकर यांनी घेतला आणि त्याला पूर्ण पाठिंबा हा मी दिलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता या संपूर्ण विकासाच्या गाड्याला हा असा मंच आहे की कोणी थांबवू शकत नाही. तर मंडळी, सिंधुदुर्गाच्या विकासावरून इथं बरीच पतंगबाजी झाली, पण विमान नेमकं कधी उडणार हे काही शेवटपर्यंत कळलंच नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग वासियांना राहून राहून एकच प्रश्न पडला होता, तो हाच की आमचं इमान कधी उडतला. दिनेश केळुसकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग. तेव्हा 2019च्या महासंग्रामातल्या या सगळ्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी होत्या. आज बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.